साहेब चहा. आज पेपर वाचून धावणार नाही अंजलीला? पोरगा आणि सून दोघे पळायला लागलेत, समोर येणार झालेत. अहो आता तुम्ही सारखं त्यांच्या मागच लागलाय म्हटल्यावर काय करणार? मला काय वाटतं कोतक्का, आपण या दोघांच्या मनाचा अंदाज घेऊ. बराबर आहे, पण अजिबातच त्यांच्या मनात नसेल तर माग लागण्यात काय अर्थ आहे? ठीक आहे, तुम्ही एक काम करा, तुम्ही राणाच्या मनाचा अंदाज घ्या आणि मी अंजलीच्या मनात काय चाललंय ते बघू. चालते. बर साहेब, तुम्ही लई पोरांच्या माग लागू नका सर. नाही काय, एकदा या दोघांच्या मनात काय चाललंय हे कळलं की मग ठरवू काय करायचं ते. बर, मी राणा संगट बोलते आणि तुम्ही अंजली संगट बोलून घ्या. फेर भांडवलींचा डोस किती उपयुक्त. हा, बाल रंगभूमीवर गाजलेलं अलबत्त्या गलबत्ते हे बालनाट्य परत रंगभूमीवर येणार. झी मराठीची प्रेक्षकांना अलबत्त्या गलबत्त्याच्या माध्यमातून निखळ मनोरंजनाची मेजवानी. वा अंजली, एक नंबर असणार बरं का हे बालनाट्य. बालनाट्य लहान मुलांबरोबर बघण्याची मजा काय आवरच. आपल्या घरात लहान मुलं आले की आपण जाऊ बघायला. असं काही नाही अबा, लहानांनीच बघायला पाहिजे असं काही नाही, मोठे सुद्धा जाऊ शकतात नाटक बघायला. आपण एक काम करू, कोल्हापुरात प्रयोग लागला ना की आपण सगळे बघायला जाऊया. नाही पण लहान मुलं असतं तर अजून मजा आली असते नाही का? तुम्ही नाश्ता केला? हो. हा, राणा, झाली काय अंघोळ? वय गोदक्का, आज तरी डोसके पुसून दे की. राणा, तू बारका असताना तुला मीच अंघोळ घालायची, पण तू एका जाग्याला थांबायचा नाहीस बघ. मग एका हातानं धरायचं आणि एका हातानं अंघोळ घालायची. आता बारक्या पोरग्याला कवा अंघोळ घालायला मिळणार कुणास ठाऊक. अंघोळ झाल्यावर बारक्या पोराला गंध पावडर लावून भांग पाडायचा, तो एक लई मजेशीर कार्यक्रम असतोय बघ. त्याला देवळात घेऊन जायचं, देव बाप्पाच्या पाया पडायला लावायचं, त्याला चांगल्या चांगल्या गोष्टी सांगायच्या. ह्यात जे सुख असते ना ते कशात बी नाही बघ. हे समजा तू मला काय सांगालीस? बर ते जाऊ दे, पोराचं काय? हे बघ, तुझ्या मनात काय ते एक डाव सांग. उगा आम्हाला आशेवर ठेवू नगस. की अंजली बाईस नाही करणार? राणा, अंजली, एक बातमी आली. लहान मुलं घरात असली की ताण कमी होतो. मेडिकल क्षेत्रातलं नवं संशोधन भारीच का नाही? तुला काय वाटतं? आता डॉक्टर म्हणतात म्हणल्यावर बरोबरच असणार. काय गोळ्या खाऊन ताण कमी करण्यापेक्षा अशा पद्धतीने ताण कमी झाला की बरंच आहे की. डॉक्टरांनी मला पण ताण कमी करायला सांगितलंय. लहान मूल घरात पाहिजे होत म्हणजे आपोआप ताण कमी झाला असता. तुला काय वाटतं? मी स्वयंपाकाचं बघते. अगं ए, अंजली, तुमचं काय ठरलं शेवटी? नाही, अजून काही नाही, यांना विचारून सांगते. अगं हो, काय बोलला का तुम्ही? होय बोलले, पर होय बी नाही नाही बी नाही. अंजलीला विचारून सांगतो म्हणलाय. अंजली म्हणते राणाला विचारून सांगते. दोघं एकमेकांना पुढं करायला लागल्यात. मग आता आता काय
दोघं एकमेकांशी या विषयावर बोलले की प्रश्न सुटणारच. आता बोलतो म्हणल्यात, हम्म. बोलणार काय लाजून ग बसणार ठाव नाही. बोलतील की आपण एवढं महाग लागलं म्हणल्यावर बोलणारच. अहो काय करायचंय? कशाच अहो आबा मला सारखं सारखं विचारताय. काय? मुलाचं. गोदक्का बी मला हेच विचारते. लिहवते हो दोघांचं. होय बी म्हणते ना, नाही बी म्हणते ना. हो ना, मी सांगितलंय तुमच्याशी बोलून सांगतो म्हणून. मी हेच म्हणाले आबांना. बोलायचं काय मग? कशाचं? मुलाचं. इथे नाही, नको. आपण कुठेतरी निवांत बसू आणि मग बोलू. चालते मग, चला लवकर. एकदाच काय तो विषय संपवलं. अहो, चला हळू चला. या बसा. हा बोला. हो बोलते. अहो बोला की, आधीच लय टेन्शन आले हो. तुम्हीच बोला, तुम्हाला काय वाटतंय? अहो तर मी काय सांगू, तुम्हीच बोला. नाही नको, तुम्ही काय ते ठरवा आणि मला सांगा. हो नाही नाही, आपण सक्त ताकीद दिल्या. जिकडे दोघांचा विषय असेल तिकडे दोघांनी नीट बोलून निर्णय घ्यायचा. तो आता बी जो काय निर्णय घ्यायचा तो दोघांनी मिळून घ्यायचा. तुम्ही बोला. मूल नकोय असं माझं काही म्हणणं नाहीये, पण ही योग्य वेळ आहे का हा प्रश्न आहे. म्हणजे मूल सांभाळणं, त्याला वाढवणं, त्याच्यावर संस्कार करणं खूप जबाबदारीची गोष्ट आहे. हा म्हणजे तुमच्या डोसक्याला ताप आहे म्हणा की. माझ्या का? म्हणजे बघा, मुलाला सांभाळणं, त्यासनी वाढवणं, त्यांच्यावर संस्कार करणं ही समधी बायकांचीच काम आहेत ना. एक मिनिट, जेवढी जबाबदारी बाईची असते तेवढीच पुरुषाचीही असते. होय काय? हो मग, स्त्री पुरुष समानता. नवरा बायको दोघांनी जबाबदारी घ्यायची असते. जुने विचार सोडा आता. म्हणजे दोघांच्या बी डोसक्याला ताप आहे म्हणा की. अहो ताप काय त्यात? आपल्या आई वडिलांनी असा विचार केला असता तर काय झालं असतं? ताप नसतो तो. बरं ठीक आहे, ताप नाही. पुढे काय? फक्त ही वेळ योग्य आहे का, आपण ही जबाबदारी पार पाडू शकतो का याचा विचार करायला पाहिजे. अहो जबाबदारीचं काय, अंगावर पडलं की समजा बरोबर जाते बघा. अहो आत्ताच आपण म्हणालो ना, नीट विचार करून निर्णय घ्यायचा. मग असं लगेच का निर्णय घेताय? होय, विचार तर केला पाहिजे. हम्म. आणि जबाबदारी बी साधी नाही, एकदम अवघड आहे. नाही असंही काही नाही. मग आता ही जबाबदारी आपल्याला झेपणार आहे का नाही ते बघायचंय. म्हणजे मूल होण्याचे फायदे तोटे सगळं बघितलं पाहिजे. फायदे तोट म्हणजे तसे फायदे तोटे नाही, आपल्याला ही जबाबदारी जमणार आहे का ते बघायचं. ते कसं कळणार? त्यासाठीच सांगते, आपल्याला विचार करायला हवा. तुम्ही तुमचा विचार करा, मी माझा विचार करते. चालते, पण जो काय निर्णय घ्यायचा तो दोघांनी मिळून घ्यायचा. अहो नाही तर आबा ओरडतील मला. मग आता आपण एक काम करूया, तुम्ही तुमचा शोध घ्या, मी माझा शोध घेते. मग आपण दोघं मिळून एकमेकांना काय सापडलं ते सांगूया आणि त्यावरून निर्णय घेऊया. एक नंबर बोललात बघा. म्हणजे दोघांनी विचार केला तर कसं सोपं होतंय. नाही, काय विचार करायचा हे ठरवणं सोपं होतं, पण मुलासाठी आपण तयार आहोत का नाही हे ठरवणं खूप अवघड आहे. हे मुलांचं प्रकरण म्हणजे अवघड बाबा. पण तुम्ही काय काळजी करू नका, आपण दोघं मिळून ठरवू आणि सोपं करू. चालेल. माकड तोंडाच्यानी सगळी वाट लावून टाकल्या. बरकत, बरकत, राणा काय रे राणा, काय रे? इकडे काय करायलाय? अरे बघ की, त्यांनी नुसती जमीन ताब्यात घेतली होती बघ. मेंटेनन्स कुठे ठेवलाय? हिरीत किती कचरा पडलाय बघ की. आता ते साफ करून परत उपसा करायला पाहिजे. बरं ते उपसा कर नंतर ना. तू पहिला वर ये, मला तुला काहीतरी विचारायचंय. विचार कितीत ना, सांगतो मी विचार. तू पहिला वर ये. ए, ये की लवकर ये. अरे बर, बरकत कडे इशे काढला तर जाम चेष्टा करणार आपली. काय करू, सांगू का नक्क? नाही सांगितलं तर कळणार कसं? बोल.
राणा मी काय मन कवडा आहे बरं तुझ्या मनात काय चाललंय वळकायला बोल की आता. अरे ते काय बरकत हा तुला असं उन्हात काम करताना मला बघवलं नाही रे, म्हणून तुला बोलवलं. होय हं. अरे एवढी काळजी कधीपासून करायला लागलास रे माझी हा? चल आपण पहिल्या सावलीत बसू. अरे अरे ऊन किती पडले बघ. चल ये तू ये. राणा राणा अरे राणा थांब की. ए अरे कशाला उन्हात आणायचं मला वाईबन सातारा फिरवा लागलायस. सांग की जल्दी जल्दी काय ते ही साफ करायचे आवर लवकर. बरकत हा बोल ते बोल की आता. हा मी आणि अंजली बाई हा. मस्त ते तान्यापर्यंत शाळा सुरू करायची. तान्या होय म्हणजे काय. हा ते पाळण्यातली पोरं समज. अरे राणा तू एवढा मोठा झालास तर अजून शाळेत गेला नाहीस आणि दुसऱ्याची पोरं पाळण्यात असतानाच कोण शाळेत घालतील बाहेर हा. जेवढं इच्छा आहे तुला सांग की. ठीक आहे बाबानू काढा शाळा. मला काय जाऊ काय मी. नाही नाही बरकत अरे विचारते तेवढं सांगते जरा. अरे मला ना अंजली बाई ते तान्यापर्यंत शाळा काढायची, त्यासाठी काय काय करावं लागेल. अरे राणा शाळा काढलं तर वहिनी बघून घेतील की काय करायचं ते. तू कशाला एवढं डोक्याला लोड घ्यालायस. अरे तू टाक्याच्या आम्हा दोघांनी बी शाळा काढायची ना व. मग मला माहिती नको, सांग की काय काय करावं लागेल. राणा लय काय काय करायला लागणार बघ. त्यांचं हागणं मुतणं काढायला लागते. पोरडायला लागली की त्यासनी बाहेर घेऊन जावा. गुलू 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 असं खेळवत बसा. रात आणि दिवस त्यांच्या बरोबरच राहायला लागते बघ. अरे ही बारकी पोरं म्हणजे लय वांड. आई बापाला तर रात्रभर झोप नसते बघ. आणि त्यात आई बिचारी तिचा जीव तर मेटा कुठेला येतोय बघ. लई वांड असतात पोर. आई मेटा कुठेला अजून काय सांग की अजून काय तर. मला 10 पोरं असल्यासारखं विचारायलास की रे. ए बघ एक काम कर. तो सच्चा गिरणीवाला त्याला 3 पोर आहेत. त्याला दाणगा अनुभव असणार. त्याला जाऊन भेट सांगाल तुला व्यवस्थित ते. हा त्याला विचारतो. राणा एक बोलू काय मी. बोल की. अरे अशा ताण्या पोरांना कोण शाळेत घालत नसते. तुम्हीच एक घरात आणा की ताण्या पोरग आणि शिकवा की त्याला काय शिकवायचं ते. हा उगा तोंडाला ते काय बी बोलू नकस. राणा मी नाही ते बोलत नाही. जे बरोबर आहे तेच बोलतोय. ए तू जास्त तुझ्या कामाला जा, तशी मला नाही काम आहे. अरे काम काय काम थांब. ती मोटर दुरुस्त करायचे पाणी उपसा करायचंय मला. अरे मी लय गडबडीत आहे, मला कामाला जाऊ दे. राणा गडबड बिडबड काय नाही बघ. आधी मोटर दुरुस्त कर. अरे मी तुला सलाम उशिरा काय फुकट दिलाय रे. मोटर दुरुस्त झाल्याशिवाय मी तुला सोडणार नाही म्हणजे नाही. नाही जमणार मला. अरे राणा मोटर पहिला दुरुस्त अरे, कर. मला बाकी अरे काय सांगतो, माहिती. ऐक की जरा. मोटर दुरुस्त कर आणि जा कुठं जायचं तू. ये पहिला अरे ऐक की जरा. ये मोटर आधी दुरुस्त कर. सोड ये लवकर ये. दे. काय झाले. अरे गरम लय होत्या. अंजलीबाई पण माहिती जमवत असणार. यांना तर आपल्यापेक्षा जास्त समजतं. पोरांचा ह्यो ताप त्यांच्या बी ध्यानात येणारच म्हणा. अंजू अगं अंजली अगं एवढं कसलं तंद्रीत होतीस. कधीपासून हाका मारायला लागली मी. अगं काही नाही असंच. तू इकडे कशी. तर पहिला मी विचारलंय ना मग तू सांग कुठे चाललीस. हा काही नाही, एका प्रोजेक्टची माहिती मिळवायला चालले होते. बरं ते जाऊ दे, तू कशी इकडे सांग ना. अगं पण आता कसलं प्रोजेक्ट. आहे ते जाऊ दे, तू इथे कशी ते सांग की. म्हणजे काहीतरी खाजगी प्रोजेक्ट दिसतोय तुमचा. रेणू आहे काहीतरी, ते सोड. तू माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या आधी. बरं बाई तुझं तुझ्याजवळ. अगं त्या निलिमाचं डोहाळे जेवण आहे ना वाज. मला आई संगत तिकडे जायचंय बघ. माझ्या शाळेतली मैत्रीण आहे ना व ती. जायलाच पाहिजे मला. अंजू तू पण येतेस की आमच्या बरोबर. मी हा नाही नको, तू जाऊन ये. अगं चल की लई मज्जा असते बघ तिकडं. आणि तुला सांगू का
आपण जर त्यांच्या डोहाळ्या जेवणाला गेलो तर ते बी आपल्या डोहाळ्या जेवणाला येतील ना वा. नाही नको, तुम्ही जाऊन या, मला काम आहे. काम काही रोजच असतात की, कधीतरी चेंज पाहिजे आपल्याला. अंजली कशी आहेस? अरे काकू नमस्कार करते. असू दे असू दे. मी मस्त आहे, तुम्ही कशा आहात? ठीक आहे. रेणूच्या लग्नाच्या टायमाला सारखी यायचीस, आता काय रस्ता विसरलीस काय ग? नाही हो, घरात जरा प्रॉब्लेम चालू होते ना, त्यामुळे वेळच नाही झाला. चल कार्यक्रमाला, तुम्हाला बी सांगावा आला असेलच की ग. हो पण मला काम आहेत, तुम्ही जाऊन या. तुम्ही पोरी काम नोकऱ्याच करत बसा. आता जरा पाळणा हलू द्या की. तुमची बी डोळा जेवण होऊ दे की आता. घ्या जरा मनावर, टायमावर पोरबळ झाली की चांगलं असेल. काही काय काकू, आता यात काय चुकीचं? अगं जगराहाटीच आहे तशी. तुम्हा शिकलेल्या पोरींचं काहीतरी वेगळंच असते. आई माझं नाही आहे बरं का तसं. नाही नव, मग हलू दे की आता पाळणा. उगाच 10 लोक सवाल करण्यापेक्षा लवकर मूल झालेलं चांगलं असते. लोक बडबडत नाहीत. काय येतं का ध्यानात? हो पण लोकांच्या समाधानासाठी आपण कशाला उगीच. उग नाही आणि लोकांसाठी बी नाही. अगं पोरं झाली की घरी बी भाव वाटतोय बायकोचा, लाड पण होतात. आता आमच्या रेणूचं बापू किती कडक आहेत माहितीये ना तुला. पण रेणू पोटात होती तेव्हा एवढं गोड बोलायचं काही विचारू नगस. काकवी कमी गोड बघ. अंजली बघ बाई, लाड करून घ्यायचे असतील तर तू बी विचार कर आता. तू केलायस ना, पुरे तेवढं. अगं हे बघ कसं आहे माहितीये का, प्रत्येक बाईचं आपलं असं स्वतःचं काही ना काहीतरी कारण असतंच. माझं हे आहे बघ. तुझं काय? मला उशीर होतोय, काम आहेत मला, आणि आईकडे जायचंय अजून. मी निघते, तुम्ही एन्जॉय करा. अगं. बाय बाय बाय, निघते. चल जाऊया आपण. ठीक आहे, हा झालं. तर पाहिजे तेवढा उपचार कर. चल मी जातो माझ्या कामाला. तुला एवढी कसली घाई लागली रे? कुठं चाललायस? अरे जाऊन सच्याची गाठ घेतो, त्याला बी विचारतो काय असते ते. अरे पण एवढी कसली घाई लागली म्हणायची? अरे लय महत्वाचा प्रोजेक्ट आहे. नेमकं शाळेचाच प्रोजेक्ट आहे. दुसरं काय असणार? अरे दुसरं काय म्हणजे छोटा राणा आणायची तयारी असेल. हे बरकत, तुला एकदा सांगितलंय, उगाच तोंडाने काय बी बडबड नकस. चल जा का मला, मी निघतो. निघ निघ. मी कधी उडी मारणार बघ. मी पाहुणार. मी मारणार. तुमच्याशी मीच उडी मारतो. कालवा बसा गप. मी उडी मारतो. हिरीत कुणी बी पवाय जायचं नाही, अजिबात जायचं नाही, कोण सांगतो. राणदा आम्ही पाहुणार म्हणजे पाहुणारच बघ. थांबा थांबा, अजिबात जायचं नाही हिरीत कुणी. हिर साफ करायला मी किती घाण झाली ती पवाय जात्यात. अरे बघितलंस बघितलंस, पोरासनी जरा सूट दिली की किती ढिगाण घालतात ते. आयुष्यातली सगळी शांती संपवतात. बरकत, अरे एवढं चालतंय की. चालतंय. आणि मुलं म्हणजे देवाघरची फुलं. ही आणि फुलं, तोंड बघ त्यांची. बारकी पोरं कधीच फुलं नसतात. फुलं असल्याचं आव्हान ते त्याने आगाऊपणा करत असतात ती फुलं. बरकत, उगा काय बी बोलतेस बघ तू. अरे आपण काय आज ओळखतोय त्यासनी, करते की जरा मजा. राणा, आपण 1-2 तास त्यांच्या बरोबर असतो, पण बाकी टायमाला घरात किती धिंगाणा घालतात हे त्यांच्या आई बापालाच माहिती.